नमस्कार मित्रांनो आणि बायकांनो, ही स्टोरी माझ्या मित्राची आणि त्यांच्या काकीची आहे. तुमच्याही स्टोरी किंवा तुमच्या फॅन्टसी मला सांगू शकता. मी माझ्या शब्दात इथं सादर करेल. माझं नाव राहुल आहे. आम्ही शहरात बाबांच्या नोकरीमुळे राहतो, पण आमच्या गावी येणे जाणे चालू असते. आमच्या गावातल्या घरात माझे काका, काकी आणि त्यांची एक मुलगी राहते. काकी दिसायला गोरीपान पण शरीराने धिप्पाड होती. गावी राहत होती, पण एकदम नीटनेटके राहायची. साडी एकदम घट्ट बांधायची, ज्यामुळे तिची भरलेली दिसायची. मी लहान असताना शाळेत तिथेच होतो, 10वी पर्यंत, त्यामुळे तीच मला सगळे माहीत असायचं. आम्ही दोघे नेहमी हसत खेळत राहायचो. मी तिला मोठी आई म्हणायचो. ती आंघोळ घालताना खूप मस्ती करायची. मला नागडे व्हायला सांगायची नीट आंघोळीसाठी, पण मी लाजत होतो. पण ती ऐकायची नाही. परत 11वीत कॉलेजला आलो. शहरात बाबांकडे, पण सुट्टीला गावीत जायचो आणि महिनाभर नुसते रमायचो तिकडे. ह्यावेळी पण उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गेलो गावी. नेहमीप्रमाणे काकीची माझी मस्ती चालू झाली होती. तुम्हाला तर माहीत आहेच, सकाळ सकाळी आपला बाबूराव सलामी देत असते. त्या दिवशीही असेच झाले. सकाळी उठलो तर माझा बाबूराव पण उठून बसला होता. मला वॉशरूमला जायचे होते, पण काकू होती, त्यामुळे मला जाता येईना, कारण मी फक्त अंडरविअरवर होतो. काकीने जबरदस्तीने मला उठवण्याचा प्रयत्न केला. काकी, राहुल उठ ना, आवर ना, मला आवरून शेतात जायचे आहे. काकी थोड्या वेळाने जातो. पण माझा बाबूराव काय शांत बसेना. तो असाच उभा होता. 10 मिनिटांनी काकी परत आली आणि चिडून अंगावरची चादर ओढली. तशी तिला माझा बाबूरावचा तंबू दिसला. तिने डोळे मोठे झाले आणि म्हणाली, ह्यासाठी जाईना होय तू? जा जा, मी नाही बघत. तुझ्या काकांचा पण असाच असतो. सकाळी जा, आवर जा म्हणून गेली. तीच ती हे डायरेक्ट बोलणे मला अचंबित करून टाकले. मी जाऊन सू करून बाथरूममध्ये घुसलो आणि आंघोळीला पाणी सुरू केले. माझा बाबूराव आज काय बसायचं नाव घेत नव्हता. तेवढ्यात काकीने दरवाजा वाजवला. काका, राहुल झाला का अंघोळ?